नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली मंडळीनो? सगळ्यांना सुप्रभात आणि सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलमध्ये स्वागत आहे. बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर परत एकदा व्हिडिओ बनवत आहे. तर चला, आजचा व्हिडिओ काय कुठं बाहेर चालला आहे ना, मी आज घरातच आहे. तसा दररोज घरातच असता. आणि आज काम दिली नाही मला बाबांनी. तर हा जो मागं आहे ना वेल आहेत तर ह्याचं दोडका, शिराला, पडवल आणि काकडीचा पण होता वाटतं, मध्ये काकडीचा पण असतो. तर हे कसं आपला वाडी सगळी जंगलात आहे ना, तर मग रानात घरासमोर वांदर माकडा येतात. तर त्यांची बिचाऱ्यांची सोय व्हावी म्हणून वेल लावलेलं त्यांना खाण्यापिण्यासाठी, काकडी बिकडी त्यांना खायला मिळावी म्हणून. तर वेल त्यांनी खाल्ली नसतं, त्यातनंच काय वेल राहिलं होतं. तर तो वेल पुढं व्यवस्थित वाढावं म्हणून ही बारकी शिऱ्या लावलेली आहेत ना, तशी मोठी फांद्या लावायच्या, सुक्या फांद्या आणलेल्या त्या. तर तिथं काय काय तुटलेल्या आहेत. वरच्या काकींच्या अनंताच्या झाडाचे एक तुटले, तिकडं काजूकडं तोडलेले आहेत 2-3, त्या आणून तिथं नंतर लावता. म्हणजे नंतर त्याच्यावर वर काय पडवल बिडवल येतील, ते वांद्राविंद्रांना खायला मिळतील. आम्हाला काय मिळत नाही, कारण तर वांद्रे ठेवीतच नाही. चला जाऊया, पहिला काकींच्या इथं जाऊया. तर अनंताचं झाड तुटलं आहे तर बघूया. बघा आजचं वातावरण कसा मस्त आहे आणि पावसाची रिमझिम सुरुवात झालेली आहे. आणि हा आपला घर आहे. याच्या घराच्या वरती इकडं काकींचं घर तुम्हाला माहिती आहे. आणि इथं आतमध्ये जाऊन त्यांचा तो अनंताची फांदी तुटली ती बघूया कुठं आहे ती. गवत वाढला जाम. तर गणपतीच्या आधी साफसफाई करतील वहिनी वगैरे. हां हां, हित्त फांदी ही एवढीशी एकच आहे, ही वडीत नाही याची, ही फांदी. ही बघा, पहिली बांधाच्या बाहेर टाकली वाटेवर, कारण गेटमधनं तेवढी रुंद वाढता येणार नाही ना. आणि मग अशी आता वाटण वडीत आणता. तसं मोबाईल धरायचा म्हणून नाही तर 2 हातांनी पटकन वाढता येईल, सोपी आहे. पण काही गोष्टी मुद्दामून दाखवायला लागतात. पाऊस किती जोरात आला बघा. चला घरात. बघा काय जोरदार सर आली पावसाची. फांदी इथंच ठेवले, वाटतच आहे. असू दे, झाला कमी झाला. कोंबडी भिजली पावसा, आता वर येऊन थांबतील चुक्याला. काय लौकिक लौकिक खिडकीतनं पाऊस बघतोय. वाटावरनं इकडं अंगण्याच्या कोपऱ्यात आणून ठेवले. सकाळी सकाळी सुरुवात केली होती कामाला, पण पावसानं अडकवला. रेनकोट घालून काम होईल, पण नको, सकाळी सकाळी नको रेनकोट. आता इथली एक झाली आणून. दुसऱ्या फांद्यात तिकडं आपला कच्चा रस्ता आहे ना, फणसाच्या पुढं जातो डांबरीच्या आधी, तिकडं आहे. आता पाऊस थांबल्यावर जाईल. चला मंडळी, आमचा नाच सुरू होतोय आता. रेडी? गणपती बाप्पा मोरया. नाचायचं तू नाचणार आहेस ना? हा नाच. गणपती बाप्पा मोरया.
ढिंचॅक ढिंचॅक ढिंग. हा हा काय काय हा तू नाच ना तू. हा गणपती बाप्पा बसू खाली पूर्ण. हा 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 नाही असं नाही. हा गणपती बाप्पा मोरया इकडे 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 मागं नाही बघायचं आपण. पाऊस गेला आता आपण कामाला जाऊया. हा चला मंडळी पाऊस गेला कामाला सुरुवात करूया. चला मंडळी पाऊस गेला आता बाकीची शिरे आणाय मी आलाय आता इकडं बायच्या आंब्याकडे जायचं आहे. कशा मस्त रंगीबेरंगी साड्या बांधलेल्या आहेत पक्या आदानी बघा. बाईचा आंबा कुठं होता तर तुम्हाला दाखवता. हा बघा इथं होता. हा इथं या जागेवर होता बाईचा आंबा. मोठा झाड होता पण आंबा बारीक मिडियम साईजचा होता पण मस्त गोड होता. चला आता मी आला इथं शिऱ्या न्यायला. ती कुठं आहे इथं इथं समोर गुरुजींची काजू होती एक मोठी. तर हा रस्त्याचा बाजूंचा इकडं असा बांधाकडनं घ्यायचं आहे काम चालू आहे. त्या टायमाला झाड तोडली तर त्याच्या फांद्या कुठं तुटलेल्या बिटलेल्या आहेत असं बाबा बोललं मला. तर बघायला आलाय तो कुठं आहे बघूया. इथं तर काय नाही. हां काजूची आहे का कुठल्या दुसऱ्या झाडांची आहे. काजूची तर वाटत नाही. जे आहे ते घेऊन जाऊया. काजूची असं काय बोललं नव्हतं. बाबा बोललं काजू तोडलेली तिथं आहे म्हणजे ह्याच असणार. तर ह्या 3 न्यायच्यात एकदाच नेता वडीत. 4 आहेत तिथं त्यातली 2 घेतलेत वडीत हातातनं. 2 नंतर डबल फेरी येन. मंडळीनो सगळी शिऱ्या इथं जमवून आणलीत वडीत वडीत. पटकन दिसत नाही कारण सगळ्यांची पानं पडलेली आहेत त्यामुळे नुसत्या त्या काटक्या शिऱ्या आहेत. एकूण ती 6 आहेत. पहिली 2 आणली वडीत त्याच्यानंतर बारीक मोठी अशी 4 अशी एकूण 6 आणि अनंताचा एक 7 शिऱ्या आहेत. त्याला आम्ही गडई म्हणतो. हां तर आता अनंत दादांना हाताशी धरून त्यांना जरा मदतीला बोलवीन. थोड्या वेळानं किंवा दादा कधी येतील दुपारी तेव्हा ठोकू तिथे उभी करू. चला आता काहीतरी नाश्ता करायला हवा. मंडळी दुपारचं 1:45 वाजले. सकाळी काम घेतला होता तर शिऱ्या आणून ठेवले. त्याच्यानंतर काय मध्ये काम तर झालं नाही. अनंतचं आलं आता गुरांकडनं. काम करायचं आहेच पण त्याच्या आधी जरा बाहेर जाऊन यायचं आहे. तर आकाशचा फोन आला होता बारक्याचा आकाश चव्हाणचा. आता म्हणतो का बाबा आबलोलीच जायचं जरा माझ्या सांगत चल अर्जंट. म्हटलं चल येतं. मग आता मी जात आहे खाली मधल्यावाडीपर्यंत नाही जायचं आहे. डांबरी रस्त्यावर येऊन इथं भाडकांच्या घराशी थांबता कारण आता 4 व्हीलर शिकतोय आता नवीन. 2 व्हीलर तर चालवतो एक्सपर्ट आहे. 4 व्हीलर घरात त्याची कार आहे ती हळूहळू शिकतोय. तर मग 1-2दा अशी इकडं फिरवलं ना. आता संगाती जायला कोण नाही म्हणून मला बोलवलं नाही. तर त्याच्यावर जाता जरा आणि मग आल्यावर शिऱ्यांचा बघू. तर अजून आलाय नाही पण 2 वाजता बोलवला ना मला रस्त्यावर. पोटभर जेवला मस्त. काय काय होतं माहिती आहे. कोलिम होता भाजलेला असा कांद्या आणि तेलात मिक्स करून. आणि सुकटाचा सांबार होता सुका एकदम कांदा खोबरा टाकलेला सुकटाचा सांबार भारी. आणि चपाती भाकरी रात्रीची आणि भात. ऊन आला आहे जाम. आज पाऊस बिऊस काय नाही आहे. हा बघा किती ऊन आहे मागं. एवढा ऊन आहे. तिथं रस्त्यावर नाही थांबलेला बोलला कारण का
नवीन शिकतोय ना, मग मधीच चढात त्याला परत थांबून गाडी उठवायला जमणार नाही, म्हणून इकडं सपाटीला बोलला. तर मग आता त्याची गाडी दिसेपर्यंत मधल्यावर इकडं चालत चालत राहता हळूहळू, जिथं दिसेल तिथं मग बसून जाऊ आबलोलीकडं. आता आबलोलीत बाजारात जाणार आहे का आबलोलीच्या रस्त्यापर्यंत कुठं अर्ध्यापर्यंत शिकायला म्हणून जाणार आहे, असाच फेरी मारायचा बघता. गेला आबलोलीत तर मी पैसे घेतलेत, कोंबड्यांचा खाना आणायचा आहे, ता घेऊन येईन. हे बघा गाडी आली बारक्या शेटची. अरे मी चालत चालत खाली येऊन पोचला. बघा गाडी चढते चढाला. ड्रायव्हर शिकत आहे, बरी चालवतो पण हळूहळू. बघा कशी गाडी चालवतोय आकाशभाई, हळूहळू मस्त छान. आबलोलीत येऊन पोचलेला. गाडी ठेवलेली आहे वरती वर फाट्यावर, नदीजवळ, वाकी फाट्यावर, मासू फाट्यावर, वाकी नदीजवळ. आणि आम्ही दोघंजण आता चालत चालत पुढं मार्केटला आलेलं आहे. वर नाक्यातनं वर जातो रस्ता, तिकडं आपला कोंबड्यांचा खाना मिळतं. आणि आकाशला काय त्याचं पार्सल ऑनलाईन मागवलं आणि ता घ्यायचा आहे, अजून 2-3 वस्तू. चल जाऊया पहिला कोंबड्यांचा खाना घेऊ. चला वर. पाऊस आला आज सकाळपासून. मी घराच्या बाहेर पडला का पहिला पाऊस येतो. कोंबड्यांचा खाण्याचा दुकान चालू आहे. श्री स्वामी समर्थ पशु खाद्य केंद्र आबलोली. एक गुरांच्या गळ्यात बांधायला आहे ना, मस्त आहे. हे सर्जिया पडली रशी, सॉरी. आता माझा हात पोचत नाही, इथे ठेवतो. हा बघा केवढ्या पोत्या भरलेल्या आहेत. आपण घेतो आहे 100 रुपयाचा, म्हणजे 2.5 किलो येईल. हा बघा, चला चालो. झाला माझा एकच काम होता. आता बारकेला अजून काय खाऊ बिऊ घ्यायचं ते घेऊ आणि परत जाऊ गाडीजवळ. द्या भोपळा मिरची द्या. कशी आहे? कशी आहे भोपळा मिरची? 20 पाव. 20ला पाव. बघा आम्ही येऊन पोचलेलो परत सीमोजवळ. आबलोलीतनं निघताना मस्त एक वडापाव खाल्लेला सगळ्यांनी, लौकिकसाठी एक घेतलेला. आणि आता पोचलेला आहे. कोण येते समोरनं? हां जाईल आहे जागा भरपूर. हां
बारक्या शिकलेला आहे बघा, व्यवस्थित चालवते गाडी. हा टर्न व्यवस्थित मारा. हॉर्न हॉर्न हॉर्न. हा आपल्या सीमेवर येऊन पोचलेला बघा. पांडू आणि टायगर आहेत. जन्यादा आलाय नाचणीला हे करतोय, साडेबिड्या लावायचे आहेत ना, राखणीचं काम करायला. आणि इकडं वातावरण बघा. मस्त आहे, संध्याकाळ झालेली आहे. इकडे गाणी चालू आहेत वाटतं. जरा टाइमपास करता इथं आणि मग एस टी यायच्या आधी जाऊ घरात. हा ढग बघा. आपल्या वाडीच्या वरच्या वाकणात पोचलेला बघा. आपला ड्रायव्हर कसा टर्न मारतोय. वाकान वाकान, फिरव 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 फिरव. फिरली. आपला स्टॉप पण आता जवळ आलाय. खालच्या वाकणात उतरायचं आपण आणि हे आपली जातील मधली वाडी, त्यांच्या घरात आपण आपल्या घरात जायचं. धन्यवाद. तुमच्या ट्रेनिंगच्या बहाण्याने माझा कोंबड्यांचा खाना आणला मी. चला बारके निघाला. चला आपण पण जाऊ. 4:30 वाजलं. आता शिऱ्या सकाळी आणली होती, त्याचं काय करायचं आता बघूया. नाही तर आता उद्यावर जाणार काम वाटतं. बघा ही कोंबडी बघा. ह्यांच्यासाठी मी दुकानात नाही एवढा विकत 40 रुपये किलोचा खाना आणला, 2.5 किलो. आणि ही इथं मारहाण मागायला इकडे रानात येतात. ह्याच्यात रानात काय मिळतं तुम्हाला, दाराशी तिथं फणसाखाली राहायचं. तर इथं तुम्हाला कोला नेल नाही की जंगलात नाही, बागत नाही, मुंगूस बिंगूस आला तर. हां पहिला रानभाटाय असायचा, आम्ही बाऊल म्हणायची त्याला. त्यातलं आता नाहीत कोण जास्त. बघा किती जण आहेत. पण ही सगळी जाण्याची आहेत, माझी इकडे नाही आहेत. माझी पुढच्या बाजूला तिकडे बागत जातात. चला बघा कशी येतात बाहेर एक एक. ए या 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 कॅमेरा चालू, एंट्री करा एक एक जण फणसा खालनं. चला ह्यांच्या नादाला लागून नाही, आपल्याला घरात जाऊन चाय पियाचं काम करायचं आहे. घरी आला आता, चूल पेटवत आहेत, चाय ठेवत आहेत. मग आईला जरा फाटे आणायला मदत करता. संध्याकाळ झाली बघा. बाबू दरवाजा बंद कर, पुढं नको येऊ. बघा परत पाऊस सुरू झाला. वडापाव लक्षात नाही पटकन राहिला गाडीतच. आता तो परत तेवढा खाली चालत जायत नाही. हा बघा वांदर बघा. हो असं ह्या घरावरनं त्या घरावर उडी मारतात. आता त्या खालच्यांच्या घरावर उडी मारील आणि मग पत्र्या बित्र्या कावल्यांची वाट लावतात. ता बघा गेला. नाही सांगता त्याला फोन करून, वडापाव राहिलायचा खा. तर काय गाडीत राहणार नाही, अमिषा होती ना गाडीत होती, संगाती गेली होती ना अमिषा आणि सिद्धी. हे बघा ही फाटी नाही आता आतमध्ये. आज दिवसभर पावसानं ऊन पाडला, फक्त असा अधिमधी थोडा सरीवर थोडा थोडा लागला तेवढाच. हा बघा लागला गेला बारीक, असाच आहे दिवसभर आज. काय रे, गरमागरम चहा तयार होते.
मंडळी सगळ्यांनी चाय बिस्किट खायला या. चला आम्ही आता चाय बिस्किट खात आहोत. सकाळी एक काम ठरवून सुरुवात केलेली होती पण तर काय पुरा झाला नाही, तर उद्या सकाळी करू. तर आता झाले संध्याकाळ, तर आता मी पण व्हिडिओ तर संपवता आणि टी व्ही बघायला बसता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असं तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. बाबू टाटा कर सगळ्यांना. टाटा. पुढच्या व्हिडिओत भेटा. बाय बाय.